टेंभी नाक्यात देवीची आगमन मिरवणूक निघालेली आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत। दरवर्षी न चुकता अगदी मुख्यमंत्री असताना देखील शिंदे साहेबांनी या मिरवणुकीला जातीनं उपस्थित राहून अगदी जी कळ्यापासून इथून मिरवणूक निघते ती थेट मंडपापर्यंत बसेपर्यंत आपण या मिरवणुकीत सामील होतात। टेंभी नाक्याचा नवरात्र उत्सव जो आहे तो धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला आहे आणि याची आता लोकप्रियता सर्वदूर अगदी महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगभरामध्ये पसरलेली आहे आणि म्हणून दरवर्षी ठाणेकर आनंद दिघे साहेबांच्या नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि या मिरवणुकीमध्ये सामील होत असतात आणि म्हणून आम्ही सर्वजण आई भवानीचा अंबे मातेचा दुर्गा मातेचा जो रथ आहे तो रथ देखील आम्ही ओढतो आणि त्याच्यामध्ये एक आनंद आणि तीच एक परंपरा आहे आणि स्वतः जी परंपरा आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली आहे ती परंपरा आम्ही पुढे नेण्याचं काम करतोय। कारण धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आपली सण उत्सव आपली संस्कृती आपली परंपरा जोपासण्याचं वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये सर्वजण महाराष्ट्रातून अगदी आदिवासी पाड्यातून देखील या ठिकाणी हे सगळे ढोल वाद्य न चुकता येत असतात, हजेरी लावत असतात आणि दुतर्फा सगळे लोक आपल्या देवीच्या दर्शनासाठी थांबलेले असतात। जो जोश दिघे साहेबांनी सुरू केलेली त्यावेळी आगमन मिरवणूक होती तो जोश आजही कायम पाहायला मिळते। दर वर्षागणिक या उत्सवामध्ये भर पडते आहे आणि हा उत्सव मोठा होत जातोय कारण हा उत्सव धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला आहे। मग टेंभी नाक्याची नवरात्रोत्सव असेल, टेंभी नाक्याचा गोविंदा असेल, गणेश दर्शन स्पर्धा असेल, गणेशोत्सव असेल, हे असे जे आपले धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम जे दिघे साहेबांनी सुरू केले, सामाजिक कार्यक्रम सुरू केले ते पूर्णपणे अजून सुरूच आहेत किंबहुना त्यामध्ये भर पडत आहे। देवीकडे काय मागणं कराल? मुख्यमंत्री पद झालं, उपमुख्यमंत्री पद आहे, शिवसेना इतकी पुढे गेलेली आहे, आता देवीकडे काय मागणं असेल? आई भवानी जगदंबेने आमच्या तमाम शिवसैनिकांवर कायम आशीर्वाद ठेवावा आणि त्याचबरोबर या राज्यातल्या बळीराजावरची सगळी अरिष्ट संकट दूर करावी। या बळीराजा शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये चांगले सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ दे आणि त्याचबरोबर आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ या महाराष्ट्रातली तमाम जनता या सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ द्या, सुखाचे येऊ द्या, त्यांचे संकट अरिष्ट दूर होऊ द्या। आणि कालच आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी GST बाबत आजपासून GSTच्या सवलती सुरू झाल्या, त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा मिळालेला आहे। ते होते उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अशाच रीतीनं या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक जी येथे सामील होतात आणि स्वतः एकनाथ शिंदे असेल किंवा अनेक शिवसेनेचे आमदार खासदार मंत्री असतील स्वतः उपस्थित राहून या देवीचा रथ जो आहे तो ओढतात। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा अजित मांढरे, लोकमत ठाणे।